Oh
ओम कृष्ण कुठे गेला रे? राम कृष्ण हेलो हाँ रूपा पाहता लोचनी
आमचा तिकडे कृष्णा नाही बंगल्यात गेलो नाही मी, दिसला नाही मला तो. काय करतो तिकडे तो? नाही बंगल्यात नाही गेलो. हे आमचा कृष्ण काय करतोय तिकडं? अरे भाऊ राहिला तो. असं आहे होय? मला वाटतं कुठे गेलं काय फिरायला इकडे त्याला सवय आहे इकडे इकडे जायची. जन्मालो जाते
फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती बयनी रसले कंती कृत्य कृत्य झालो कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती बयनी रसले कंती तुका म्हणे काळ आता करुणा सखे भण तुम्ही सांभाळले संती बयनी रसली कंती विठ्ठल जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती बयनी रसली खंती पांडुरंगा
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो बाबा जय सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोललो तो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी गुरुदत्त दिगंबर दिगंबर गजरे या मूर्ती आते तमुतारे गुरुदत्त दिगंबर गजरे दिगंबर गजरे या मूर्ती आते तमुतारे दिगंबर बजुर दिगंबर बजुरे दया मूर्ती आत्रे तनुजारे पायी खडा मा खडा खडाडे दंडक मंडलू काया हो पायी खडा मा खडा खडाडे दंडक मंडलू काया सद्भावे पद कमली त्यांच्या सद्भावे पद कमली त्यांच्या आशीर्वाद गुरुदत्त दिगंबर अजुर दिगंबर अजुरे दया मूर्ती आत्रे तनुजारी मायोग पीठे तटी नरक्तम परम पुंडरीकाय गातो मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरेत् मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पवनसुत हनुमान महाराज की जय ओम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदे साक्ष्यभूतं बाबातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सच्चिदानंद श्रीपाद दयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
तेचे वंदू श्री चरणन श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाला जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती बयनी रसली खंती प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेकरता उपस्थित केलेला होंग संत सम्राट वैराग्याचे महामेरू विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण देऊ निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा संतपर प्रकरणातील अनुभूतीजन्य 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सर्वांच्या पाठ्यात असणारा सेवेकरता उपस्थित केलेला आहे. विठ्ठल जन्माची सार्थकता प्रतिपादन करणारा प्लस जन्माची सार्थकता कशात आहे. हो जन्माला तर सर्वच आलो 184 उणी जन्माला आले या मृत्यू लोकांमध्ये लक्षात ठेवा. परंतु त्या जन्माला सार्थकता केव्हा प्राप्त होते हा प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठला अनुभव प्रतिपादन केला. जन्मालो त्याचे जन्माला आलो आम्ही आहे का नाही. जन्मालो त्याचे आजी आजी फळ झाले साचे म्हणजे निश्चित जर फलश्रुती तत्पूर्वीची पाहिली तर त्या जन्माला साजेची नव्हतीच. विठ्ठला लक्षात घ्या जोपर्यंत संत जीवन प्राप्त नव्हतं तोपर्यंत त्या जन्माला यत्किंचित सुद्धा किंमत नव्हती. कारण त्याचं उत्तरच त्यांनी हो साच म्हणजे खरं बर का. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे कशामुळं तुम्ही सांभाळले संती. कोणी सांभाळ केला संतांनी. संत सांभाळ करतात बरं जीवाचा. ज्या जीवनाला संतांचा आधार आहे ते जीवन खऱ्या अर्थानं परिपूर्ण आहे. कोणाच्या तरी आधाराशिवाय जीव राहू शकत नाही. म्हणून या जीवाला याच्या सुखाची प्राप्ती करण्याकरता मनुष्य जन्म झालेला आहे आणि त्या जीवनाला आधार पाहिजे तो म्हणजे फक्त संतांचा पाहिजे. आणि जोपर्यंत संत आधार जीवनाला नाही तोपर्यंत जीवनाची सार्थकता नाही. ते जीवन कृतार्थेला प्राप्त होऊ शकत नाही. लक्षात आलं का. तुम्ही सांभाळले संती काय सांभाळ केला. 184 ओळीपासून मला जी भीती माझ्या अंतःकरणात होती कशाची जन्म. वा मला सांगा बरं जन्म झाला हे वास्तव आपल्या अनुभूतीला आला आपण पाहिलं हे का नाही. पण मरणाची का भीती वाटवाय. आपण मेलो का मरणाची का भीती वाटते. होय भाऊ मरणाची भीती वाटते का नाही. आता सगळे नाक तोंड बंद करून आले आहे का नाही. कशामुळं कशाची भीती आहे आता. लक्षात ठेवा भीती काय याची आहे. मरण तर नाही पाहिलं आपण. पंढरपूरला गेलो पंढरपूरचा अनुभव वास्तवामध्ये आपल्याला आलेला आहे. लक्षात घ्या बर का. परंतु आपण जन्माला आलो पण मेलोच नाही मग भीती का वाटते मरणाची. इंचाने ठणका दिल्यानंतर गुदगुल्या होत्यात माहिती आहे ना है का नाही. म्हणून माणूस इंचाला भेटतो. सर्प जाऊन जर झाला तर राम नाम सत्य निश्चित हे आपल्याला वास्तवामध्ये आहे. पण आपण मरूनच पाहिलं नाही ना है का नाही.
मग भीती का वाटावी तर त्याचं कारणच ते आहे. काय कारण आहे? अनादि संसार मालेच्या ठाई आपण एक एक येऊन कोटी कोटी फेरा बरं का जन्मलोत, वाढलोत आणि मेलोत. त्याचे संस्कार अंतकरणावर आहेत आपल्या. लक्षात ठेवा, एवढी जबरदस्त भीती. मनोवनी जीव झाला. शरण गेला नक्की भाऊ भाग्यवान आपणच विठ्ठला विठ्ठला. करण्यावर त्या असणाऱ्या मृत्यूचं स्मरण होतं राजांना, म्हणून तर भीती वाटते जीवाला. आणि साधूच्या सहवासात, साधूच्या संगतीत, साधूचा बोध जीवनात प्राप्त झाल्याबरोबर माझ्या जीवनात काय फलश्रुती पडली तर त्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली. बरं काय? कोणत्या? भया निरसली खंती, दुःख निरसन झालं. जी भीती होती संसार मालेची, ती भीती सुद्धा संतांनी नष्ट केली आहे ना. विठाला विठाला. आणि ते गेल्याबरोबर माझं जीवन कृतार्थीला प्राप्त झालं. जोपर्यंत संत कृपा जीवनात संपादन होत नाही तोपर्यंत जीवन कृतार्थीला प्राप्त होत नाही. संत कृपा ज्यांनी ज्यांनी जीवनात प्राप्त करून संत भेटतात, पण संतांची कृपा संपादन करावी लागते. विठाला तू हे चावरीचं बैल, कडीचे बैल आहे की नाही? सांभाळून घे भाऊ बरं का, सांभाळून घे. विठाला म्हणलं त्या संताने माझ्या जीवनाला कृतार्थता प्राप्त करून दिली. जीवन कृतार्थीला प्राप्त झालं, कृत्य कृत्य झालं. इच्छा केली ते पावलं. लक्षात आलं? एवढा अगाध महिमा संतांचा आहे बरं का राजांनो. संत ज्यांच्या ज्यांच्या जीवनात आले त्या सेवेला, त्या कृपेला जे पात्र झाले, हो ते खरोखरच भाग्यवान आहे. विठाला आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे काळ आता करू न शकेल. कशामुळं? आता नवलाई सांगू काय, आता नवलाई सांगू काय, आता नवलाई सांगू काय, आता नवलाई सांगू काय. आश्चर्य
आता नवलाई सांगू काय गजानन हे ते खरं हा तो खरं संतांचा महिमा आहे हो हेच खरं संतांचं कृपेचं दान आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्वतःचा अनुभव सांगतात माझ्या जीवनात जनार्दन स्वामी सारखे महान हो ब्रह्मनिष्ठ स्तोत्रीय दयाळू संत प्राप्त झाले काय केलं त्या संतानं लक्षात आलं काय करतात संत काय नवलाई करतात साधकाच्या जीवनामध्ये तो अनुभव नाद बाबा आपल्या पुढे प्रतिपादन करतायत सांगू पुन्हा मरण नाही सांगू काय मरण नाही आता नवलाई सांगू काही काय केलं सद्गुरूनं काय केलं संतानं आता नवलाई सांगू काही पुन्हा जन्म मरण नाही कशामुळं सत्य घातल्याने वथ्या वाचल्याने वाऱ्या केल्याने दान धर्म केल्याने व्रतवैकल्य केल्याने जप अनुष्ठान केल्यानं नाही राजांनो बोध कुंकुल्याले भावे बोध कुंकुल्याले भावे बोध कुंकुल्याले भावे भक्ती काठी आली हाती बोध कुंकुल्याले भावी बोध भक्ती काठी आली हाती हो लक्षात ठेवा बोध कुंकुल्याले भावे बोध कुंकुल्याले भावे भक्तीला वरलं लक्षात ठेवा हो आणि ती भक्ती कोणती सायुज्य सदनाची भक्ती हातामध्ये दिली साधून हे का नाही जीवन मुक्तीचा आनंद जीवनामध्ये प्राप्त करून दिला साधून जीवनामध्ये जोपर्यंत प्राप्त होत नाही आणि साधू प्रबोध करत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूची शृंखला संपत नाही विडाला हवे सारख्याच नाही जमलं तुमचं आमचं कुठे दुकान मांडता जमलं औंड्याला कशा करता जावं लागलं नामदेवाला म्हणा गुरु करायला आहे का ना आणि गुरु करून काय करायचंय देवाची प्राप्ती आहे ना आता प्राप्त होता देव का अप्राप्त होता नामदेवाला हा प्राप्त होता कशाला गेले औंड्याला हा लक्षात आलं का याचा वापर फक्त आपल्यालाच कळालाय बाकी सगळे दुकानच येते विठाला
लक्षात ठेवा. हो खरोखरच नव्हता भेटला. विठ्ठल परमात्म्याचं ज्ञान नामदेवाला होतं. व्यापकत्व ज्ञान नामदेवरायला नव्हतं बरं का भाऊ. आणि जोपर्यंत व्यापकत्वातलं ज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूची शृंखला संपत नाही. पृथ्वी ब्रह्मांडी जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं जन्म मृत्यूचं सुतक नाही. किती सत्य घाला, किती कमरा आवळा, किती वाऱ्या कारण, किती पोथ्यावाचा, उपयोग होणार नाही. विठाला नाथबाबांचा अनुभव आहे राजांनो, सगळ्या साधू संतांचा अनुभव आहे. पिंड देहस्थिती ब्रह्मांडी पसारा पिंडातला आहे, पिंडातला कळाला. हो सहज गत्या साधू बोलता बोलता दर दिवस हरिपाठात म्हण सर्वगटी राम महाराष्ट्रात सगळ्याचे ओळ पाठ आहे का नाही. पण अनुभव मात्र तुमचं जाऊ द्या, आपलं नाही, आपलं सोडून द्या. बाकी त्याचा विचार करा तुम्ही काय चाललाय खेळ. मला सांगा म्हणून तर दरवाजे बंद झाले पाहुणे. हो वाजूची भक्ती देवाला आवडत. नाथबाबाचं प्रमाण आहे माहित तुम्हाला काय. काय नपुसका पद्मिनीचे सोहाळे वांजेशी डोहाळे कैसे होती. लक्षात आलं. उगच म्हणले नाथबाबा का. अरे वांजुट्या भक्तीलाच उधाण येतं. आमची खरी भक्ती असती ना ती लोपल्या जाती. विठाला विठाला लक्षात ठेवा. जोपर्यंत ते ज्ञान आपल्याला वरत नाही, ते ज्ञान आपल्या जीवनात प्राप्त होत नाही, तो साधू भेटत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपलं जन्म मृत्यूचं सुतक संपत नाही बरं का भाऊ. हो कारण सगळ्या संतांचा अनुभव आहे. मरणाला जर मारायचं असेल तर मरूनच मरणावर मात करावी लागते. तुम्हाला वाक्य थोडं अवघड वाटेल. मरूनच मरणावर मात करावी लागते. सगळे साधू संत हो मरण माझे मज केले अमर करे की खोटे पहा. लक्षात ठेवा. मरायचं म्हणजे कुठं मरावं लागतं. लक्षात ठेवा. मरत कोण. तुम्ही ज्ञानी माणसं आहेत. मरत कोण. हे शरीर आहे का नाही. लक्षात ठेवा. मरत काय. हे शरीर मरतो पण आत्मा मरत नाही. लक्षात ठेवा. सांगायचं असे तुका म्हणे काळ. आता याला काय आपण लई स्वरूप द्यायचं ना. आपला परमार्थच त्याच्याकरता आहे. आपली परीक्षाच तिथे, आपला पेपरच तिथे. आता जेवढा आपण करू ना, आता जोपर्यंत श्वास चालू आहे ना, अनु हाताचा ध्वनी अखंड चालू आहे ना, लक्षात ठेवा तो विजय श्री केव्हा त्या प्रसंगाला. लक्षात ठेवा तो ध्वनी ज्याला जिंकता आला त्यांनी खऱ्या अर्थानं काळावर मात केली. विठाला काळाची सत्ता संपून जाते राजांनो. एवढी ताकद एवढा महिमा संतांचा आहे. तो भगवंताचा अधिकार नाही. हा अधिकार कोणाचा आहे. संतांचा आहे. लक्षात ठेवा. हो म्हणून सांगायचं असं एवढाच की हा भावार्थ तुमच्या पुढे मांडलाय मी अभंगाचा. ओघाने जाण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं असतं. कार्य कारण भाव लक्षात आलं ना मग समजतं. हो कारणाशिवाय कार्य घडत कुठलंही असू द्या कार्य. हो त्याला काहीतरी कारण लागतं तेव्हा कार्य सुरू होतं. लक्षात ठेवा. आज परमपूज्य आदरणीय गुरुवर्य
हरिभक्तीपरायण नरोडे सर यांच्या जन्माला आज 40 वर्ष पूर्ण होत आहे आणि 41व्या वर्षात उद्या पदार्पण आहे. त्या 41व्या वर्षाचं अभिष्ट चिंतन आज आपण या ठिकाणी करत आहोत. लक्षात ठेवा, 40शी वलांडली सरांनी आज 40शी परिपूर्ण झाली. हो, हक्काचं जे आयुष्य असतं ते आज खऱ्या अर्थानं संपुष्टात आलं. हो, हक्काचं जे स्वातंत्र्य असतं ते मानवाला फक्त 40शी पर्यंत असतं आणि एकदा का 40शी वलांडली की पारतंत्र्य असतं बाजीवाला. लक्षात ठेवा. परंतु आपण त्या पारतंत्र्यातली मंडळी राहिलेलो नाही. लक्षात आलं का? आपलं जीवन परिपूर्णतेला प्राप्त झालेलं आहे. लक्षात ठेवा. सांगायचं असे, सरांचा आज खऱ्या अर्थानं अभिष्ट चिंतन सोहळा आहे. तो वाढदिवस म्हणतात त्याला, आहे का नाही? तर आपण ज्ञानी 9व्या अध्यायामध्ये माऊलीने वर्णन केले, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोणी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून या. हे उपराट युग आहे, कलियुग उपराट आहे. लक्षात ठेवा. आहा कटकटा ये उखटे ये मृत्यू लोकीचे उपराटे ये जन्मला सिया उचटे. अर्जुना, हे मृत्यू लोक सगळं उपराट चाललेलं आहे बरं का. आता मला सांगा, याला वाढदिवस म्हणतात आणि वाढदिवस साजरा करताना सगळा उरफाटा खेळ चालू आहे बा. मला सांगा, आपली भारतीय संस्कृती काय सांगते? अरे या प्राणानं, पंचप्राणानं, या पंचमहाभूतात्मक शरीराला किंवा आत्म्यानं कुडीला सोडल्यानंतर काय विधी करतात? दीप प्रज्वलन करतात का विझवतात? होय, आत्मज्योत मालवली तरी तिथं दीप लावतात पहिल्या सुरुवातीला. मला सांगा, अभिष्ट चिंतन करत असताना त्याच्यावर फुंकर घालून विझून टाकावा का प्रकाश करावा? आता सुईचं चाललंय का? मला सांगा ना, सुईचं आहे का? उरफाट चाललंय सगळं. लक्षात ठेवा, इथं प्रकाशच झालेला आहे. लक्षात ठेवा. हो, कशामुळं प्रकाश झाला? तर जे जीवन प्राप्त झालं ते जीवन खऱ्या अर्थानं कोणामुळं हा देह मिळाला हे जर समजलं तर जीवनाचं गणित उलगडल्याशिवाय राहत नाही बरं का. लक्षात ठेवा. कोणी दिला हा देह? कोणत्या देवाने? नाव सांगा ना एखादं. सगळं नाव येत नाही. हा, जळातला, बांधावरला, सगळ्याला नाव येत नाही. कोणत्या देवाने दिलं?
प्रश्नच आहे का नाही? याच उत्तरच सापडलं नाही मंडळीला अजून. नुसतं म्हणतात देवे दिला दे भजना घुमटा. कोणत्या देवानी? तुम्हाला एवढं कळतं ना की ज्ञानी मंडळी आहेत. जर माझी आई नसती, माझा बाप नसता, तर हे 3.5 हाताचा बुवा दिसला असता तुम्हाला? हो, कळतंय की तुम्हाला? समजतंय ना? कोणी दिला? धमकी का आपल्यात? आईने आणि बापाने दिला माहिती. विठाला तेव्हा कोठे होता जेव्हा बाप होता बाळ प्राण्या, कोठे क्रमियला काळ. कोणी दिला? म्हणा ना, देवे दिला दे. कोणत्या देवानी? होय, कोणत्या देवानी? आई वडिलांनी. शपथ, मला कोर्टात घेऊन चल, कोर्टाला सुद्धा नाक असून कबूल करावं लागेल. हो, माझी आई जर नसती ना आणि माझा बाप जर नसता, तर हा दिसतो ना, याला बुवा म्हणतात ना तुम्ही बाजरीतला, हा बुवा तुम्हाला पाहायलाच मिळाला नसतं पाहुणे. लक्षात आलं ना? पण कोणी दिला? म्हणा आई बापाने दिला. मग आई बाप कसे पाहिजे? प्रश्नच आहे का नाही? आई बाप चांगले, मुले चांगली आहे का नाही? आई बाप वाईट, मुले वाईट. आई बाप चांगले, मुले वाईट. बरोबर. पंथांचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर. विठ्ठल पंथांचे भाग्य थोर, पोटी आले ज्ञानेश्वर. पंताचे भाग्य थोर. आई बाप चांगले है ना, मुलं सुद्धा. हो, लक्षात ठेवा. विठ्ठल पंत अंतकरण जर पाहिलं तर वैराग्य संपन्न, आणि रुक्मिणीचं अंतकरण जर पाहिलं, पती विरहानं लाखो प्रदक्षिणा घालणार अंतकरण. पुढं पिंपळाला लाखो प्रदक्षिणा करणार. कशा करता केल्या? आता आम्ही करतो, आमचा भाव काय आणि तिने कशा करता केला याचा विचार खुळाचे. नादच खुळा आहे. विठाला लक्षात ठेवा. मला सांगण्याचं असं आहे, आई वडील जर चांगले असतील तर संतती चांगली जन्माला येते कुळामध्ये, आहे ना. आता आज मी खऱ्या अर्थानं सराचं गुणगान करण्याकरता उभा नाही राहिलो बर का. आज मी उभा राहिलो नाही तर कीर्तनाला, हे गुणगान कोणाचं करायचंय तर त्या पवित्र मातेच्या कुशीचं आणि पवित्र कुळामध्ये जन्म देणाऱ्या त्या पित्याचं. विठाला गुणगान करण्याला पात्र ठरले तर कुशीमध्ये जन्माला आलेलं जे रत्न आहे
आपुले आपुलिया हिता जो असे जागता माता पिता तयाचिया मातेला आणि पित्याला का धन्य त्याला प्राप्त झाले तर बाळ जे जन्माला आलं कुशीमध्ये खरंच ती धन्य ती पवित्र कुश की त्या कुशीमध्ये असं रत्न जन्माला आलं की स्वहित साधून अनेकांच्या हिताचा हित संबंध जोडणारा पुत्र रत्न उत्तराधिकारी म्हणून कोणाला जन्माला आलं विठाला करला नव्हे नवल पुढे उद्धारीला अनेकांचे असं पुत्ररत्न जन्माला यावं आणि असा ज्या वेळेस सात्विक संतती ज्या कुळामध्ये जन्माला येते मग ती कन्या असो अथवा लक्षात आलं ना हो पुत्र असो कोणी कन्या पुत्र लक्षात ठेवा अरे एवढा मोठा अधिकार मातेचा आहे त्याला विठ्ठल मला सांगा ज्यावेळेस वामनाचं रूप धारण करून भगवान परमात्मा बटूच्या वेशामध्ये राजा बळीच्या द्वारी आला है ना 3 पावले भूमी दक्षिणा म्हणून 3 पावले भूमी मागितली लक्षात ठेवा तुम्हाला कथा सगळ्या माहिती आहे एका पावलामध्ये ही सगळी आटली स्वर्ग मृत्यू पातळ तिन्ही नष्ट केले 2 पावलामध्येच 3रा पाऊल पुढे ठेवा तर म्हणले मस्तकावर ठेव कोण म्हणला राजा बळी म्हटला बर का लक्षात ठेवा कुळ जर पाहिलं तर कोणाचं होतं होय बळीचं कुळ कोणाचं होतं राक्षस कुळ होतं लक्षात ठेवा राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला होता हो
पण एवढा मोठा अधिकार संपन्न झाला की अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा जो विश्वव्यापक भगवान परमात्मा, त्या परमात्म्याला भिक्षा मागण्याकरता त्याच्या दारात उभा राहावं लागलं. तिसरा पाय मस्तकावर दिला, बळीला पातळात घातलं आणि परमात्मा निघाला. लक्षात ठेवा, त्यावेळेस त्याची आई होती समोर. धावत आले, म्हणली देवा थांब. कोण म्हणली? आई म्हणली बर का. आई कोणाची? बळीची. थांब म्हणल्याबरोबर देवाला थांबावं लागलं. एवढा मोठा अधिकार आहे, एवढा ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा, पण बळीच्या मातेने साथ घातल्याबरोबर 1 इंच सुद्धा पाऊल उचलण्याची ताकद त्याची झाली नाही. एवढा अधिकार मातेचा आहे. विठाला विठाला आणि आल्यानंतर हो देवाने विचारलं, का रोखवलं मला, का थांबवलं? थांबवण्याचं काय कारण? त्याला वाटलं हिला वियोग झाला असेल. हो, धन्य त्याचे ज्ञान न मानेची योग. ती सामान्य आई नव्हती, बळीला जन्म देणारी आई होती की ज्या बळीच्या दरबारामध्ये भगवान परमात्म्याला भिक्षा मागावी लागली. तिने एवढंच सांगितलं, देवा मी जरी राक्षस कुळात जन्माला आले असले तरी माझी कुश खरोखर पवित्र आहे. हो, ज्या कुशीमध्ये 9 महिने 9 दिवस मी ज्या बालकाला वाढलं, हो रक्ताचं दूध करून पाजलं, हो त्या बाळाला आज त्या बाळामुळं तू जगदानी परमात्मा माझ्या दारात येऊन भिक्षा मागितली. हेच माझ्या कुशीची धन्यता. विठाला विठाला जरी उद्धार करणारा पुत्र जर जन्माला आला, हो एकाचा प्रसंग आनंदाचाच आहे. तर मी दुसरा अभंग घेणार होतो. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याये, धन्य त्याशी माय प्रसवली. कोणाला? मनन सराला. जशी माझी रुक्मिणी निवृत्ती दादाला ज्ञानेश्वर महाराजाला जन्म दिल्याबरोबर हो बाळासह मातेला धन्यता प्राप्त झाली. विठ्ठला आणि पित्याच्या त्यागातून खऱ्या अर्थानं त्यागामध्ये शक्ती आहे, भोगामध्ये दुःख आहे. मातृ पितृ त्याग आपण आज त्यांना धन्यता देतो. कोणाला? धन्य 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 निवृत्ती नाथा, धन्य धन्य याला म्हणायचं कुळी कन्या पुत्र होती जे सातवी, याचा हरिक वाटे देवा. असे असावं तो रत्न. हो, आनंद वाटतो त्या. हो, यांच्याकडे पाहिलं ना, सरांकडे पाहिलं म्हणजे मला आदर भाव त्या दोन्ही बद्दल इतका आदर भाव. काय त्याग केला असेल, काय तपश्चर्या केली असेल. अरे सगळ्यांनाच होतात मुलं बाळ, कोणाला होत नाही. बुजबुज झाली. 135 कोटी झाली. 135 40 असन, काय घेणं नाही देणं नाही. हो, पण असं असावं रे काहीतरी.
असं असावं. बरं इथं कोणत्या गोष्टीची नुनता नाही ना. अरे कोणी उठावं सुटावं, फक्त विज्ञानाचं ज्ञान द्यावं. कोणतं पोट भरायचं, कोणतं ज्ञान द्यावं, पोट भरायचं ज्ञान. अरे पोट तर कोणी भरतय होय. पोट भरायची, पोटाची चिंता करण्याची काय काळजी आपलं, काय कारण आहे. ज्याने चोच बनवली त्याने चारा बनवलेला आहे पाहुणे, लक्षात ठेवा. पण ज्या कारणाकरता आपण आलेलो आहोत तो विषय आणि प्रयोजन जर बाजूला टाकून जर वागत असतो तर 96 पिढ्या गेल्या तरी त्या कुळाला आणि त्या पुत्रांना आणि त्या मात्या पित्यांना धन्यता प्राप्त होणार नाही. विठ्ठला जन्माला यावा, ज्याच्या करता आला त्याच्या करता कार्य करावं, तेव्हा खऱ्या अर्थानं ते जीवन धन्यतेला प्राप्त होतं. पाहण्या शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. काय खाता बुजबुज झाली, ज्याच्या करता आले ते करायला तयार नाही. आणि जिथं केला जातो बघा बर का, ज्याच्या करता दिला त्याच्या करता वापरला असं जिथं होतं ना तिथं मग ती माता आणि पिता धन्यतेला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. सरांच्या वडिलाचं वय 71, आईचं जवळ 65-66 वय. हा पाहिल्यावर खूप आनंद वाटतो अशी माता पिता पाहिल्यानंतर, की ज्या कुशीमध्ये ज्या कुळामध्ये जन्माला येऊन, कारण आपला कुळाचा फार घनिष्ठ संबंध आहे. राजन ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीची. हा पुढचं काय परंपरा कशाला शुद्धता येते आहे ना. लक्षात आलं ना तुमच्या कुळाचा ना आपला किती घनिष्ठ संबंध आहे. अजून एक प्रमाण काय आहे, सरांनी भक्ती केली नसेल केली त्यांच्या मात्या पित्यांनी, काय म्हणणे, नसेल अन्नदान केलं, नसेल कीर्तन प्रवचन श्रवण केलं, नसेल परोपकार केला, नसेल दान धर्म केलं, पण सरांनी भक्ती जीवनात संपादन करून साधू सेवा करून, लक्षात ठेवा त्या सेवेला तत्पर राहून, हो काय प्रमाणे हरिपाठातलं, हरिपाठ कीर्ती पवित्रची होय, तपाचे सामर्थ्य चिरंजीव कल्प. कोण कोण लक्षात आलं का तुमच्या. मात्र पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होय. कशामुळं, ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हाती.
सरांनी खऱ्या अर्थानं संतांची शरणागती पत्करली आहे का नाही. ते ज्ञान संपादन केलं. कोणतं कोणतं ज्ञान? 35 ग्रंथ पाठ केले होय नाही. हो ते ज्ञान पैगा बरवे. तुम्हाला काय फोडून सांगायची गरज भाग्यवान आहेत, फक्त आपल्यालाच कळत सगळं. हा बाकी नुसते पांडित ते लक्षात ठेवा. हो वशिष्ठ महामुनी रामायणामध्ये राजा दशरथाची स्तुती करतायत तोंड भरून. धन्य दशरथा काय म्हणतात वशिष्ठ महामुनी? कोणाला धन्य म्हणतायत माहितीये का? धन्य दशरथा, काय तुझा अधिकार आहे, हो काय तुझं सामर्थ्य आहे, हो की तुला ब्रह्मांड नायकाचा बाप होण्याचा अधिकार प्राप्त झाला. जगामध्ये खऱ्या अर्थानं पुत्राचा स्वाभिमान जर कोणाला असेल तर फक्त पित्यालाच आहे. याच दुसरं कीर्तन करणार तुम्हाला पहिल्यांदा सांग. आजचं कीर्तन आजचं निमित्त वेगळं आहे. बाकीचं तुम्हाला सगळं ज्ञात झालेलं आहे. तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज काय उरलेली आहे का? अहो तुम्ही त्याची अंमलबजावणी करणारी मंडळी आहात, तुम्हाला जास्त काय सांगण्याची गरज आहे. जे सांगितलं ना त्याच्यापेक्षा जगात श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. विठ्ठला तुम्हाला सांगू, लक्षात ठेवा. अरे माता बी कठोर वाक्य वापरत असतो, पिताही कठोर वाक्य वापरत असतो, पण अंतकरणामध्ये जी दया आहे, अंतकरणामध्ये जे प्रेम आहे, अंतकरणामध्ये जे स्नेहभाव आहे तो जगामध्ये तुम्हाला पाहायला सापडणार नाही. लक्षात आलं का? मुलाच्या कर्तव्यानं खऱ्या अर्थानं सुखवणारं जे अंतकरण आहे ते फक्त बापाचं आहे, आणि शिष्याच्या कर्तव्यानं बर का भुलून जाणारं जे अंतकरण आहे ते सद्गुरूचं आहे. विठाला विठाला अनुभव आहे. तुकोबराय स्वतः सांगतात, पुत्राच्या विजय सुखावत जाय बाप. कोणाला सुख होत? बापाला. पुत्र विजयी झाला, राम विजयी झाला तर दशरथ राजाला आनंद. लक्षात आलं का? कोणावर विजय मिळवला होता रामानी? त्राटिका मर्दन केलं होतं, सुभाऊचा वध केलेला होता. लक्षात घ्या, अहिल्याचा उद्धार केलेला होता, आणि असणार शिव धनुष्याला प्रत्यांच्या लावून जगन्माता महालक्ष्मीचा लक्ष्मीचा अवतार असणारी जानकी वरलेली होती. लक्षात ठेवा. आनंद कोणाला झाला? पुत्राच्या विजयाचं बातमी कानावर पडल्याबरोबर राजा दशरथानं भांडारा खुले गेले. याला बाप म्हणतात, याला बापाचं अंतकरण म्हणतात. लक्षात ठेवा. तशीच अवस्था आज आहे. सरांचं कार्य, सरांचं कर्तृत्व, सरांनी त्यागिलेलं जीवन, हो कशा करता? राजांनो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती. कशा करता एवढं पळायचे? कशा करता एवढं धावायचे? काय मिळवायचे? काय त्यांना पैसे कमवण्याची गरज आहे का? दोघेही नवरा बायको शिक्षक आहे ना? कमी नाही, दोघाला 1 लाख रुपये पेमेंट असेल.
का पळतात? मला मॅडम आल्याबरोबर म्हणले आमच्या बाबांना एकही दिवस गरज नाही बाबा, एवढा कोरोना आहे ना तरी आमचे बाबा घरी. का बरं? कशा करता एवढा अट्टहास करायचा? का का चाललंय एवढा अट्टहास कशा करता चाललाय जीवनामध्ये? लक्षात ठेवा, जे संतांनी दिलं हो त्याचा विस्तार करणं हे शिष्याचं काम असतं. लक्षात ठेवा. आणि ते कार्य संतांचं सरांनी खांद्यावर घेऊन हो सेवितो रस वाटितो आणि का ग्यारे होऊ नका रान भवी, रात्रंदिवस गर्जना करतायत. लक्षात ठेवा, रंजल्या गंजल्यांना त्यांच्या खऱ्या सुखाला प्राप्त करण्याकरता संत आपल्या सर्व सुखाचा त्याग करून लक्षात ठेवा पळत असतात, धावत असतात. सांगण्याचं असे की खऱ्या अर्थानं जन्माची सफलता तिथं आहे, जन्माची सार्थकता तिथं आहे. हो मला सांगा, जन्माला तर सर्वजण आले, लक्षात ठेवा, पण सर्वजण वेगवेगळं संचित प्रारब्ध आणि क्रियामान घेऊन आलेले आहेत. त्या कर्तव्याची, त्या कर्माची, त्या संचिताची विल्हेवाट लावत असताना कर्म आणि संचिताने कोणाला सोडलेलं नाही, पण ती विल्हेवाट लावत असताना आपल्याला भगवान परमात्म्याने बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा वापर आपण करून प्रज्ञेमध्ये रूपांतर केलं नाही तर मनुष्य जन्म मिळून सुद्धा काही उपयोग नाही. विठ्ठला 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 आई वडील चांगले, पुत्र संतती चांगली, आई वडील वाईट, पुत्रही वाईट. लक्षात ठेवा. तुम्ही द्रष्टांत ऐकलेला पण सांगतो. आंब्याचे दिवस होते आणि गावकुसापाशी पाटलाचा मळा होता. हो, आणि पाडाला आंबे लागलेले होते. संध्याकाळी 7, 7:30, 8चा टाइम झालेला होता, अंधार पडलेला होता. हो, आणि मालकाला संशय आला, पाडाला लागले झाड. हो, मग कोणी ना कोणी दगड मारल्याशिवाय, कोणीतरी तोडल्याशिवाय राहणार नाही. गावकुसाला मळा असल्यामुळं हो तो पाटील वेढा करण्याकरता आला. ते एक या बाळासारखं बाळ आंबे तोडत होतं. आंबे आहे का नाही? पाहिलं त्या पाटलानी, अरे बेट्या कोण आहेस? नाव सांग तुझं. नाव सांगितलं. हो, थांब म्हणला, खाली ये. तुझा बाप कुठे? ते म्हणला ती काय पलीकडे भारी. हास्य जर असतील, बाप से बेटा सवाई. लक्षात ठेवा, आई वडील वाईट, पुत्र वाईट. आता तिसरा जो प्रकार आहे, आई वडील वाईट आहेत पण पुत्र चांगला आहे. लक्षात घ्या. हिरण्यकशिपू राक्षस, पण पोटी भक्त प्रल्हादासारखा पुत्र जन्माला आला. आई वडील वाईट, पुत्र चांगला. हो, आई वडील चांगले पण पुत्र वाईट. आता वास्तव सांगतो तुम्हाला. आज महाराष्ट्रात कमर बांधून कीर्तन करणारी मंडळी आहे ना काही, त्यांची मुलं जाऊन बघा. हो, आमच्या मुलाचं सांगतो बरं का, काहींच्या, सगळी नाही. हो, अशी अवस्था आहे. असं का हवं? हो, त्याचं उत्तर आता आपल्याला सांगायला वेळ. मला 8:15ची टायमिंग दिलेली. किती वाजले? किती वाजले? 15 मिनिटात अभंग करतो. अभंगाच्याच आशयाने. लक्षात ठेवा, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटी देवा. भगवान परमात्म्याला सुद्धा आज आनंद वाटत असेल. खऱ्या अर्थानं आपण वाढदिवस साजरा करत नाहीत. जर विचार मांडायचं ठरलं, माऊलीने मांडलेलं आहे. तुम्ही ज्ञानी मंडळी आहात. 40 वर्ष गेले 100रातले, है ना? 40 गेले म्हणजे मायनस झाले ना. उरले किती? 60 है ना? 60. 100रातले किती गेले? 40 गेले. उरले किती? 60. आता
तुझे किती गेले? 100 13 गेले. खाली किती राहिले? 87. 100 13 मायनस कर ना. हा आता तुला ने कसर मोठे तुला मोठे 87 मोठे का 60 मोठे? तू मोठा नाही? तू मोठा नाही का? विठ्ठला विठ्ठला पहिली ओवी ज्ञानेश्वरीतली तुमच्या पुढे मांडली. प्रस्तावनेला प्रारंभ करताना जयाचे दाकुटे आयुष्य होय दाकुटे बळ प्रज्ञाची ऋण जाय तयाची तया नमस्कारी ती पाय वडील म्हणून या. कळालं ना तुला फरक? 87 मोठे का 60 मोठे? मग आता तू मोठा का सर मोठी? तू मोठा. विठाला विठाला वास्तविक पाहताय मायनस झाले. हो घट दिवस आहे याला आपण वाढदिवस म्हणतो. लक्षात ठेवा वाढदिवस नाही पाहुणे घट आहे. मायनस झाले 365 गुणिले 40 किती झाले? 312. जाऊन द्या घरी गेल्यावर विचार करा त्याचा. मला फेरी नका सांगू. एवढे दिवस मायनस झाले सरांच्या आयुष्यातील. आज खऱ्या अर्थानं हे जन्माचं जास्त ओवापोवा केलेला नाही साधू संतांनी. जन्माला आलोच ना. आता जन्माला आलोच ना. जन्मा आलो त्याची आलोच ना जन्माला. आली या संसारा आलोच ना. लक्षात आलं का? उठा वेग करा उठा वेग करा शरण जाबुदारा. आहे का ना? कोणाला? पांडुरंगाला. जर शरण नाही गेलो तर काही उपयोग होणार? लक्षात ठेवा. मला सांगण्याचं असे मनुष्य देह मिळणं ही अति दुर्लभातली दुर्लभ गोष्ट आहे. आणि तो मिळाल्यानंतर त्या जीवनाला कृतार्थेला पात्र होण्याकरता ज्या संगतीची गरज आहे ती संगती जीवनात मिळण्याला सुद्धा महत् पुण्य लागतं. विठ्ठला सगळ्या संतांचा अनुभव आहे. शैले शैलेन माणिकम मौक्तिकम न गजे गजे साधूने सर्वत्रम चंदनम न वने वने बहु अवघ त्यामध्ये परत मुमुक्षत्व निर्माण व्हावं आणि तीव्र मुमुक्षत्व निर्माण होऊन मग साधूची भेट त्या साधूची संगती जीवनामध्ये प्राप्त व्हावी. लक्षात ठेवा
आता तुम्ही पाहिलंय आपण बऱ्याचशा जणांनी अनुग्रह घेतला. ठकूबाईने घेतला म्हणून सखूबाईने घेतला, भीमरावने घेतला म्हणून श्यामरावने बी घेतला, आहे का नाही? बाबा सांगायची पाय सगळ्यांना माहिती. श्रीपाद बाबा सांगायचे काय गारीने उचलले, आहे का नाही? असं होतं का व्हावं त्याच? काही मांजराने उचलले, काही गाडीने उचलले, असं जाऊ द्या. सगळ्याला माहिती आहे. मी जास्त तुम्हाला सांगण्याची जास्त गरजच नाही, काही सांगायची गरज नाही, लक्षात ठेवा. पण एक सांगावं लागतं म्हणून सांगायची पाळी आहे. मला सांगा, जरी नाम मिळालं असेल ना तरी एवढी सोपी बाब नाही नामाची. हरिपाठातले प्रमाण तुमच्या पारियाचा रवा घेता यज्ञ परोपरी. अजून एक प्रमाण देतो तुम्हाला, ज्ञानदेव मनी नाम सर्वत्र दुर्लभ. तुमच्या जरी मिळालं ना कळणं लई अवघड आहे, जरी कळालं ना तरी वळणं लई अवघड आहे. लक्षात आलं का? सांगण्याचं असे तीव्र मुमुक्षत्व निर्माण व्हावं आणि मग त्या ब्रह्मनिष्ठ स्तोत्री आणि दयाळू संताची भेट व्हावी आणि त्या तत्ववशी महावाक्याचा बोध व्हावा. आणि ज्या दिवशी तो बोध होतो त्याच दिवशी खऱ्या अर्थानं ते आपल्या जन्माचं सत्य फळ आहे. प्रतिपादन केलेलं आहे. एक मातेच्या योनी मार्गातून जन्म होतो खऱ्या अर्थानं जीवाचा, आणि दुसरा जो जन्म आहे तो खऱ्या अर्थानं संत मुखातून होणारा जन्म आहे. लक्षात ठेवा, संत मुखातून ज्या दिवशी जन्म होतो ना त्या दिवशी चांगदेवाच्या मुखातून सुद्धा उद्गार निघाले. चांगदेव लक्षात आलं का? किती वर्ष जगलेले होते चांगदेव महाराज? 1400 वर्ष शरीर केले जतन. 1400 वर्षाचे योगी होते राजांनो, लक्षात ठेवा. पण खऱ्या अर्थानं संत मुखातून चांगदेव महाराजांचा जन्म झालेला नव्हता. हो, ज्या दिवशी सद्गुरु वचनातून साधकाचा जन्म होतो तो दिवस खऱ्या अर्थानं सत्यतेला आणि खऱ्या अर्थानं त्या जन्माचं फळ त्या दिवशी खऱ्या अर्थानं शुद्धतेला प्राप्त होतो.
असो सांगण्याचं असे, जन्म आलो त्याचे आज जे फळ झाले साचे. ज्या दिवशी सद्गुरू जीवनात येतात त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपलं जीवन हो सफलतेला प्राप्त होतं. कशामुळं तर संत जे असतात ना, लक्षात ठेवा, आपल्या मायबापापेक्षाही श्रेष्ठ आहे. हो, कारण तुकोबरायांनी संतांचा महिमा प्रतिपादन करत असताना तुका म्हणे बस तैसे मज येते. आई वडील काही अंशाने कमी पडतील बरं का, नाही कमीच पडतात, लक्षात ठेवा. म्हणून गाईचा दृष्टांत दिला. हो, आई श्रेष्ठ आहे पण तिथं आई सुद्धा कमी पडली. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर आई द्यावे त्याशी वाहे हो. तुका म्हणे वस रेल्वेच्या चित्ती पैसे मज येती. तुम्ही सांभाळीले संपलाय. सवारचा टाइम निघाला. तुम्ही सांभाळलेले संती संत सांभाळ करतात. कुठं कुठं करतात सांगू. अंतकाळी कैसा संकटाच्या वेळी मला सरांनी सुप्याला त्या दिवशी सांगितलं, म्हणले महाराज माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. पुढे चालले होते कार्यक्रमाला, दसक्रियाविधीच्या कार्यक्रमाला. गाडीच्या 3 पलट्या झाल्या, गाडी पूर्ण लॉस झाली. स्वराचा बाल सुद्धा बांधला झाला. खरे नाही. तुम्ही सांभाळले संती आताही सांभाळतात आणि बाहेर पण सांभाळतात. आता माझ्या समोर संतोष भाऊ इथं आले, मी मंदिरापुढेच उभा होतो आणि गाडी असं टर्न मारला, अशी त्या थोडं वाळकीट असल्याने तिथं गाडी स्लिप झाली. पण दोघं मायलेकरू शाबित, दोघाचाही पाय घ्या, आम्ही डोळ्याने पाहिलो. आता इथं मी काल्पनिक सांगत नाही, हे वास्तव आहे. हो, मी त्या दिवशी जाधव बाबाच्या कार्यक्रमाला येत असताना 2 कुत्रे संगच फास्ट मागचा अटॅक करीत होतो पुढच्यावर, आणि नेमकं माझ्या टायर खाली येऊन त्याने अटॅक केला त्या कुत्र्यावर. दोन्ही कुत्रे माझ्या गाडीच्या पुढच्या टायर खाली धाड दिशी. एवढा आवाज वाळकीमध्ये. सकाळच्या प्रहरी दुकानच उघडीत होते. हो, पण आम्ही 3 जण होतो. या पोरांसारखे 2 पोरं माझ्या गाडी मागं बसलेले होते. लक्षात ठेवा, साध्या गाड्या कलांडून रोडवर पडलेले माणसं आपण पाहिलेत, कोणाचे टंगडे मोडेत, कोणाचे हातपाय. हो, संत जीवन असंही राजांनो. हो, मागे पुढे उभा आले आघात. आता तुम्हाला सांभाळण्याचं कार्य सांगतो, फक्त एका मिनिटात संत सांगतो. लक्षात ठेवा, पूर्वार्धामध्ये जे साधूचं लक्ष असतं ते उत्तरार्धामध्ये राहिलं पाहिजे बरं का पाहुणे. पूर्वार्ध जो आपला साधू सांभाळतो ना, आपल्याला पूर्वार्धामध्ये आपला जो बोध केला जातो, ते बोध दिल्यानंतर वारंवार चक्रा मारून ते फळाला झाड आणतात साधू.
आणि एकदा फळाला आलं म्हणजे त्याच्याकडे पाहण्याचं काम उरत नाही. प्रबोध दिला बरं का, प्रबोध दिला की काम झालं आपलं, आहे का नाही? प्रबोध दिला की काम झालं आपलं. लक्षात ठेवा, तिथून पुढं तर खरी मजा आहे पाहुणीची म्हणाला. हो, पूर्वार्धामध्ये जसा सांभाळ केला ना तसा उत्तरार्धामध्ये साधूनी सांभाळ करावा आपला, तर आपलं जीवन खऱ्या अर्थानं कृतार्थतेला प्राप्त होतं. लक्षात ठेवा. हो, साधू संतांचे अनुभव आहेत राजांनो. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता विश्रांतीच्या स्थळापर्यंत घेऊन जातात. लक्षात ठेवा. करोनी प्रबोध संत पार उतरली, भूमिका पार पडली. पण महाराज, हो, माझी तुमच्या चरण कमलाजवळ प्रार्थना आहे. हो, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, उत्तरार्धामध्ये सुद्धा माझा सांभाळ करा बरं का. नाही तर हे बाळ एखाद्या वेळेस वायाला जाईल, एखाद्या वेळेस अधोगतीला जाईल. लक्षात ठेवा. जसा कृपा प्रसाद पूर्वार्धामध्ये केला तसंच तुम्ही माझा उत्तरार्धामध्ये सांभाळ करा. लक्षात ठेवा. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंती, विठोबा रखुमाये जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंठी. लक्षात ठेवा. यथामती यथा अवकाश. धावत्या वेगानं जेवढं मला तुमच्या पुढे मांडण्याचा मानस होता, संतांच्या कृपा प्रसादातून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मी बाबांच्या चरणी प्रार्थना करील, या देशाला खऱ्या अर्थानं संत जीवनाची फार गरज आहे. एक वेळेस हे जरी नसलं तरी चालेल, पत्नी नसेल तरी निभावेल, पुत्र नसेल तरी निभावेल, पण जीवनाला जर संत जीवन, संत संगती जर नसेल तर ते जीवन निरार्थक ठरतं. म्हणून मी आज बाबांच्या चरणी
भगवान परमात्म्याच्या चरणी सर्वांच्या वतीनं एवढीच सरांकरता मागणी मागेल. अकल्पाविष्य हो, जे मिळालेलं आयुष्य आहे ते आरोग्य संपन्न मिळो, लक्षात ठेवा. आणि त्या आयुष्याचा उपभोग शेवटच्या श्वासापर्यंत हो त्यांना लाभो. एवढंच नव्हे तर जो परिवार जीवनामध्ये जोडला गेलेला आहे त्या परिवारावर शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं लक्ष राहावं. त्या परिवाराकरता जसं तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदन प्रमाण जगाच्या कल्याणाकरता त्यांचं आयुष्य कारणी लागो, हीच आज या शुभ अभिष्ट सोहळ्यानिमित्त मी या ठिकाणी त्यांना एवढीच बधाई देतो. सर्वांच्या वतीनं पुनश्च प्रार्थना करून हो आरोग्य संपन्नता प्राप्त हो. कारण ते हे मॉडेल जर ठीक असेल तरच सगळं काही करता येतं. म्हणून याला सुद्धा जपलं पाहिजे आणि ते त्यांना लाभो एवढीच आज या ठिकाणी शुभेच्छा सर्वांच्या वतीनं देऊन मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण राम.